मोदींची लोकप्रियता घसरली हे बांकीपूरच्या निकालावरून समजलं. खासदार संजय राऊतांची टीका. संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची अवस्था बघावी आणि मग भाजपवर बोलावं. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका. गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवारांचा उल्लेख. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर. सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या टिप्पणीवरून राष्ट्रवादी आक्रमक. महिलांचा सन्मान नुसता भाषणातून नाही तर विचारातून दाखवावा लागतो. सूरज चव्हाणांची टीका. काँग्रेससारख्या पक्षाला गुंगी गुडिया म्हणणं अजिबात शोभत नाही. एक महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला हवंच. रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा अधिकार. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांचं वक्तव्य. धारावीनंतर आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारीही अदानी समूहाकडे. धारावी पुनर्विकासासोबत 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित पीएमएलए प्रकरणात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा. मुंबई पालिका मुख्यालय नूतनीकरण 14 वर्षाचा काळ आणि 120 कोटींनंतरही काम अपूर्ण. मुंबई पोलीस दलातील वेतन घोटाळा प्रकरणात आणखीन एक मोठी कारवाई. गुन्ह्यात आरोपी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 53,000 विद्यार्थ्यांची आधार जोडणी अद्याप प्रलंबित. जोडणी न झाल्यास विद्यार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता. वसई विरार शहर पालिकेकडून मुख्य रस्त्यांवरील खड्डे वेळेत भरले जात नसल्याने आता नगरसेवकांनाच स्वखर्चाने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ आली. काम पूर्ण होण्याआधीच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट. येत्या 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. उल्हासनगर महापालिकेची इमारत धोकादायक. गेल्या 2 वर्षांपासून पालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधते. पाण्याची वणवण थांबवण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय. राज्यातील नद्यांना पुनर्जीवित केले जाणार. नदी पुनर्जीवनासाठी राज्य सरकारकडून कंपनीची स्थापना. कोल्हापुरात 300 अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाडांचे रुग्णालयच विना परवाना. 2023 नंतर परवानगी न घेता बेकायदेशीर कारभार. वाशिमच्या आडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची आणि पुलाची दयनीय अवस्था. शेतकऱ्यांना शेतात ये जा करताना मोठा त्रास. फुरसुंगीच्या कचरा डेपोत बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न दिल्याचं प्रकरण. न्यायालयाचे पुणे महापालिका आयुक्तांची खुर्ची जप्तीचे आदेश. कचरा वाहतुकीसाठी पुणे महानगरपालिका 250 वाहने भाडेतत्वावर घेणार. शहरातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता 250 घंटा गाड्यांनी 30 कॉम्पॅक्टर वाहनांची गरज. फुरसुंगीतल्या उरळीमध्ये 500 मेट्रिक टन कचरा प्रकल्प तसेच चिकन वेस्ट प्रकल्पाला विरोध. ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज 4था दिवस. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा. घोषणा केली मात्र पाठपुरावा कधी. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल. अमरावतीत कर्जमाफीच्या यादीतील तफावतीमुळे दिवसात आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळेंनी यादीची होळी करत नोंदवला निषेध. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवेची अमरावतीकरांना प्रतीक्षा. नाईट लँडिंग सुविधांच्या अभावामुळे उड्डाणे रखडली. पुणे महापालिका मालकीच्या मालमत्ताचं कोटीचं भाडं थकलं. जवळपास 35 कोटी थकबाकी असल्याचं समोर. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य. लोकशाही मराठीचा सलग 23व्या दिवशी रिअलिटी चेक. नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास राज्यांना मुभा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. रस्ते अतिक्रमण मुक्त करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. लिव्ह इन नात्यातील महिलांनाही मिळणार कलम 498A अंतर्गत संरक्षण. नागपुरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची कठोर भूमिका. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या या संदर्भात प्रतिज्ञापत्र 25 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश. जैविक पालकांनी संमतीने दत्तक दिलेले मूल हे अनाथ किंवा सोडून दिलेले ठरत नाही. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा. एफडीएच्या आदेशानंतर शाळांच्या परिसरात जंक फूड आणि तंबाखूजन्य पदार्थावरील निर्बंधाची अंमलबजावणी सुरू. मात्र अनेक सरकारी आणि खासगी शाळांमध्ये अद्याप परिपूर्ण कार्यवाही झालेली नाही.
मध्यान्ह भोजनावरही एफडीएची नजर. प्रत्येक शाळेतील भोजनाची होणार महिन्यातून 2 वेळा तपासणी. भोंदू अशोक खरात समता पतसंस्थेचे बनावट 100 खाते प्रकरणी एसआयटीकडून समता पतसंस्थेचे व्यवस्थापक मिलिंद बनकर यांना अटक. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दौंड तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांचे लक्षवेधी आंदोलन. मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार. भायखळा रेल्वे उड्डाणपुलाचे 85% तर प्रभादेवी पुलाचे 70% काम पूर्ण. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य. मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोचे रुग्ण दुप्पट. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभागांना सतर्क राहण्याचे आदेश. नालासोपारा श्रीवर्धन मार्गावर गळकी बस. मनसेचा आरोप. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. डिजिटल स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीज बिल. वाढीव वीज बिलाविरोधात भीम आर्मी आक्रमक. जुने मीटर पुन्हा बसवण्याची भीम आर्मीची मागणी. नंदुरबारमध्ये 88 दिव्यांग बांधवांना सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या ई सायकलिंगचं वाटप. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हा वितरण सोहळा. कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानमधील आर्थिक घोटाळा प्रकरणी संशयित आरोपींना अद्याप अटक नाही. घोटाळा केवळ 61 कोटींचा नसून 200 ते 300 कोटींचा असल्याचा दावा. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर मंदिर संवर्धनासाठी मंजूर 44 कोटींच्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. खिद्रापूर याचिकेत कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.